मोठ्याचा बाजार आहे सगळा. वर बरोबर मयान कर नका आता चिटू द्या बस स्टँड आलं वय या ना. हा कुणाला असं वाटतं की आपण देवाच्या घरी गेलो पाहिजे करा बरी बोट. तुम्ही चांगला झोप गेल दिखत कीर्तन प्रवचन हा हसण्यावारी घालण्याचा विषय. आणि आजकाल असं झालंय हसवणारा बाबा असेल तर त्याची सुपारी जास्त आहे. ते एक येडा खेडोपाडी रडत फिरत 35,000 रुपये आणि आमचे व्यवसाय त्याच्या पाठीमागे घेतो त्याची भू. आम्ही बी तारीख लिहिली थोडा बी टिकवला पाहिजे त्याला बी टिकवला पाहिजे. हा कीर्तन प्रवचन हा विषय हसवण्याचा नाही. कीर्तन या शब्दाचा अर्थ आधी कळवा आणि कळवून घ्यावा. कीर्तन म्हणजे काय. एक बाबा उभा त्याच्या पाठीमागे आमचे 10-15 टाळकरी उभे वाजवणारा गाणारा म्हणणारा पीटी मास्टर साऊंड सर्व्हिस या नाव कीर्तन. अहो ही दवंडी तुमच्या गावामध्ये तुकोबारायांचा पोस्टमन आलाय. हे तुमच्या नावाचं पत्र घ्या जिबू. हे काम कोणाचं पोस्टमन आहे का नाही. मग तसे आम्ही कोणाची हा साधू आणि संतांची. लक्षात घ्या हो. नाही तर मग आमचा धिंगाणा चालू आहे. नळी फुंकली हे कोण तिकडे कसं तोंडी पाठ. हा हे किती दिवस चालायचं. अरे याला कुठेतरी थांबवायचंय. नुसती कीर्तन ऐकायची नाही त्या कीर्तनाचा अर्थ समजून घ्यायचा. किर म्हणजे दाट अंधार आणि तन म्हणजे शरीर. या शरीरातला दाट अंधार गेला पाहिजे. प्रकाश तयार आहे. प्रकाश तयार. प्रकाश बाहेरून आणायचा. तुमच्या घरात आता लाईटी गेल्यानंतर तुम्ही जर बॅटरी लावली तर कधी अंधाराने म्हणलं का कार्य दीडशाना माझ्या या अंधाराच्या जागेवर कशाला आला म्हणून वय. हा संतांनी तेच केलं. या शरीरात असलेला दाट अंधार बाजूला केला आणि प्रकाश तयार करून दिला. हो ज्ञानोबा राय भिंतीवर बसल्या. भिंतीवर हा इतिहास माहिती आहे तुम्हाला पण त्यातला भूगोल नाही कळाला आणि नागरिक शास्त्र नाही कळालं. हा ज्ञानोबा रायांनी भिंत चालवली. खुळे तुम्ही खुळे. ज्ञानोबा रायांनी भिंत चालवली नाही. ज्ञानोबा रायाच्या भिंतीला पाट लावली माझ्या भगवंतानी. हो बंडी काढून पितांबर राहू दिला. पितांबराचा काष्टावर खोसला. हो आणि ती पाट लावल्यानंतर भिंत चालली. भिंत का चालवून घेतली पांडुरंग परमात्म्याने त्याला कारण होतं. कारण ते जनावर जे येणार होतं ना ते अहंकारी पैदा झालं होतं. तुम्हाला माहिती नाही ते जनावर कोण होतं. बाबा माहिती. हा 1400 वर्ष जगलं ते जनावर. 1400 वर्ष. हा काय भगवान पांडुरंग परमात्म्याने त्याला तकदीर काय त्याचं संचित काय त्याचं प्रारब्ध काय त्याची क्रिया काय क्रियमान. 1400 वर्ष जगून ती येड कोर होत. कोर. काय आनंद झाला माझ्या ज्ञानेश्वर महाराज. एवढा आनंद झाला. एवढा आनंद झाला तर भिंतीला चालवायला लावलं. हरली कांगयाची राती हरली कांगयाची राती हरली कांगयाची राती. की त्याला काही पारावर राहिली नाही. माझ्या निवृत्ती दादांकडे गेले. दादा अहो दादा काय आवाज काय प्रेम त्या शब्दांमध्ये. तुम्ही एक काम करा उद्या घरी जा. घरी गेल्यानंतर
बायकोला कार्य म्हणून आवाज देतो, प्रिये ये प्रिये. तुमची बायको तुमचा पाया जर नाही पडली ना तर माझ्या थोबाड्यावर तुमची गोवाला भरलेली चप्पल मारा, पण तुमच्यात प्रेम उरलं. कानाखाली दुफाट काढायला पाहिजे ना तुमच्या. किती प्रेम आहे, शब्दात प्रेम ठेवा. काय ठेवा? प्रेम ठेवा. हो, प्रेम जग जिंकत. माझ्या महात्मा गांधीने हात जोडले. महात्मा गांधीने फक्त हात जोडले. मायबाप, भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं 15 ऑगस्ट 1947ला. आम्ही पुस्तकं वाचतो, आम्ही इतिहास वाचतो, पण आमची वर्तणूक नाही होत. जोपर्यंत इथं प्रेम नाही ना, नशिबाचा दोषच नाही. हो, एवढा आनंद झाला ज्ञानदादाला. निवृत्तीत आनंद होऊन गेली. दादा, आपल्याकडं 1400 वर्ष, एवढ्या वर्षापासून जिवंत असलेले ऋषीमुनी भेटा येत आहे. दादा काय म्हणले? एवढ्या वर्षी जगलेली ऋषीमुनी. आम्ही तर लगेच म्हणतो चांगल्या कोरा रे जगून दाखव ना टाक्या 1400 वर्ष. मग म्हण चांगल्या कोरा रे कोरा. तुझाच पेपर कोरा आहे. मी तर तेच म्हणेन. का? अनुभव आले अंगा. एवढा सोपा परमार्थ नाही तुम्हाला वाटतो तेवढा. आहे सोपा, आहे सोपा, पण करत नाही म्हणून अवघड आहे. ध्यानात घ्या माय बापू. हो, मी एक ड्रायव्हर माणूस आहे जी भाऊ. मी नाही शिकलो कुठं. फक्त एक महात्म्याचा वरदास्त आहे. थोडा विषय आला होता रंगात जेवतानी, पण बिन दादानी तिथं खुरचटून दिला बेलबड्डी म्हणल्या. म्हणलं नको पुढं बोलू. आलं लक्षात? महाराज काय हो, जेवणात मजा नाही हो. संतांच्या एक एक शब्दामध्ये मजा आहे. काय सांगा तुम्हाला, संत म्हणजे काय बाजरीच्या भाकरीबरोबर ठेचा लावून खायचं आहे? नाही. त्यांनी जे तुम्हाला दिलंय ना, तिथून तुमच्या जीवनाची सुरुवात आहे. लक्षात घ्या. तिथून नाही तर हे जीवन वेगळं जीवन आहे. काय मजा नाही. हाँ, कितने आए और कितने चले गए, और कितने श्रीमंत बने और कितने फकीर बने, कुछ कह नहीं सकते हैं. लक्षात घ्या. पण आमच्या डोक्यात उतरत नाही होईल. मी आलो संध्याकाळी 4 वाजेपासून ऐकतो. माझी नम्र विनंती भजनी मंडळाला, माऊली हो, मी तुमच्या पायावर तुमच्या चपला सकट नतमस्तक होतो. मला काही लाज नाही. फक्त जे प्रमाण कळत नाहीत ना कीर्तनात, ते प्रमाण टाकत नका जाऊ. कारण काय होतं समजत नाही. मी मागच्या महिन्यात एका ठिकाणी गेलो होतो भाव मराठवाड्यात मेळाव्याला. म्हणजे जवळजवळ 2-2.5 महिने झाले. तिथे एका जणांनी प्रमाण टाकलं. दादा पटत नाही बुद्धीला. तुम्ही पंढरपूरला जात नाही, तुम्ही जातात, मी जातो. मी 21 वर्ष कन्नड ते पंढरपूर ड्युटी केली. माझा एक ध्यास होता की आपल्याकडनं ही सेवा घडावी प्रवाशाची. हो, आणि नेमकं दुपारच्या कीर्तनामध्ये संकन प्रमाण फेकून दिलं. झाडावरी मुंग्या घाली रे जा तैशा आमच्या वाऱ्या पंढरीच्या. कुठं सांगत नाही दादा, धारा चालायच्या डोळ्याच्या. खाऊ तुम्ही त्या स्थितीपर्यंत नाही पोहोचलात राजा, नाही पोहोचलात तुम्ही. तुम्हाला तरी प्रमाण कळतंय का? काय आहे त्या प्रमाणात? ज्या वेळेला व्यक्ती नामधारक होतो त्यावेळेला त्या व्यक्तीच्या श्वासाची गती, लक्ष द्या, पुन्हा वर्षभर मिळणार नाही म्हणून सांगायलो. हो, ज्या वेळेला तू नामधारक गळ्यात माळा घालून नामधारक होतो तोपर्यंत त्याच्या श्वासाची गती आहे सज्जनो. हो, श्वास नावाचा ग्रंथ वाचा. एका नाकातून
2.5 तास फुल प्रेशर चालतं आणि एकातनं कमी चालतं. एकातनं कमी चालतं. आता बसल्या बसल्या चेक करा, कमी नसेल तर देह त्याग करीन तुमच्या पायावर. कारण ग्रंथ तेवढा सत्य आहे. हो, लबाड आम्ही आहोत. आम्ही करीत नाही म्हणून आम्ही त्याला वाईट म्हणतो बाबा, आणि ते करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला नामधारक झाल्यानंतर प्रबोधाच्या स्थितीपर्यंत जातो, त्यावेळेला त्या नामधारकाच्या इडा आणि पिंगळा दोघं नाड्यातून समान श्वास चालतो. श्वास कसा चालतो? समान. पण ज्या वेळेला श्वास चालेल त्यावेळेला 13 इंचावर तुमचा हात धरा. हात असा नका धरू, हात असा धरा. आणि हात धरल्यानंतर त्या हातावर बर्फावरनं येणारी जी गार हवा आहे ना मायबाप, तशी हवा येते त्याला. आणि ज्या वेळेला तशी हवा गार फेकायला सुरुवात झाली का साधक हा प्रबोधाच्या स्थितीवर गेला. हे संचित आहे आमचं. हो, पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. आम्ही तिथपर्यंत पोहोचत नाही. कीर्तनात बसला, राजा तुला 10 मिनिटात अवस्था येते वय रे, कुण्या शास्त्रात लिहिलंय रे? हा, 180 श्वास होईपर्यंत. किती श्वास? 180. 180 श्वासाला किती मिनिटं लागतील प्रल्हाद बाबा? 180 श्वासाला मिनिटं. नामधारक आहात ना आपण? हा, नक्की. 1 मिनिटाला 12, 5 मिनिटाला किती? त्याचा रूप देऊ? कबीरदास जी कहते हमारे फक्त 15 मिनट. 12 पंच. देखो कबीरदास जी क्या कहते हैं, बैठ के अगर चलाएगा तो मिनट को 15 लेगा, चलते चलते अगर चलाएगा तो मिनट को 18 चलाएगा. अगर हमेशा सोते रहेगा तो मिनट को 22 चलाएगा. तो कौन सी स्थिति करना है मेरे प्यारे भाई और बहनों? मिनिटाला 12 वापरण्याची स्थिती करायची मायबाप. आणि मिनिटाला जर 12 वापरले तर 5 मिनिटाला 180 श्वास होतात. आणि 5 मिनिटाला 180 श्वास जर झाले तर दिवसाला 21,600 होतात. 92 कोटी भागिले 21,600 करा गणित. काय उत्तर येतं? ते तुमचं वय आहे. ते तुमचं वय आहे. 116 वर्ष जीवू, 6 महिने, 32 तास, 48 सेकंद हे तुमचं आयुष्य आहे. आणि आम्ही म्हणतो संध्याकाळी बाबा चांगला होता, कसा चालला? अरे बाबानं धोतर 10 गाठा पडण्यात तोडून आव काय केत्र टग्यात येणी रे, तुला काय अक्कल होणी? आणखी म्हणतात ना बाबा चालला आहे. तुला गायचे सुद्धा कोणी पाणी पाजाव घ्या बाबा गया. आणखी म्हणतो आमना काय बाबानं नशीब फुटेल होतं, तुझ्या कानाखाली धुपाट काढू. ते म्हातार रात्रंदिवस राबत होतं, हे विसरला. पाय उचलला श्वास जाईल, पाय टाकला श्वास येईल. ध्यानात घ्या. म्हणून 92 कोटी श्वासाचा कोठा दिला आहे. या नशिबाला या संचिताला दोष देणारा व्यक्ती मूर्ख आहे, सज्जन. तो कोपर आहे म्हणतात. संचिताला धन्यता दिली, हो, मृत्यूला धन्यता दिली, जन्माला धन्यता दिली, या अभंगात संचिताला धन्यता दिली. सज्जन हो, संचित प्रारब्ध कळतं. तुमच्या गावात पाणी कशात येतं? नळाला. जे तुम्ही नका म्हणा, ऐकून नका म्हणीस, आई मग रोणीस याच नाकडे जे खुश द्या मला. कुठं काय तू उमेश? तुमच्या गावाला पाणी कशात येतं? नळाने पाणी येतं ना. हा,
पाणी येणं हे काय आहे हो? हे पाण्याचं प्रारब्ध आहे. त्याला नळीने वर जाणं. वर कुठं जात? टाकीत जात. हे काय झालं? क्रियामान झाली. त्याची क्रिया आहे, ती वरी चाललं. तिथं गेल्यानंतर हा टाकीत. हा बाबा आता आलं वाटतं ध्याना. टाकीत गेलं दादा. किती आहे त्याचं संचित? टाकीत गेल्यावर बघा बरं का, या पुढचा विषय फार कठीण आहे. आता ते टाकीत गेल्यानंतर शांत राहतं. त्याला इतका आनंद होतो, पांडुरंगा काय पुण्यवान आहे रे मी, मला वरून सुद्धा झाकण ठेवलंय आहे का नाही. पण जेव्हा खालच्या तोट्या चालू होत्या नका विचारू. ते पाणी स्वयंपाकाला येतं, त्याच्यानंतर धुणं धुवायला येतं. तोट्या कशा वाटल्या बघा. आलं लक्षात. तिथून ते पाणी पुढं कुठं जात जिबू. पुढं ते पाणी संडासात पाणी. मग मला एक म्हणायचं, जे पाणी देव धुवायला देतो तेच पाणी संडासात जात ना. मग संडासाच्या नळावून का घेत नाही? नाही तू गाण जागावर पाणी आणि पोट मग गाण फरी फरी ठीक घ्या. त्यानं काय करा आणखी म्हणतो अन्ना कठीण नशीब माझी तुम्ही माळ असा पटांगा नाही ते तुला पाहतो जर. हो येता डोक्यात विचार येता. अरे क्रियामान संचित हे सगळं चांगलं आहे, हे वाईट नाही. पाणी तेच आहे, फक्त प्रारब्ध बदलले. फक्त प्रारब्ध बदलले. कारण तोट्या वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या. पाणी तसा भगवंत एकच, नाम एकच, फक्त फाटे फुटले. आणि म्हणून हे फाटे फुटल्यावर वर्णन केलं तुकोबार आहे म्हणतात. हा तुम्ही तुमच्या पॉम्पलेट वरतीच टाकलंय. ऐसा द्या बानी वाढू नामे तरला नाही. हे आई नुसतं बोला नाही शकत. आठे आठे बाटा सडी या मजार टाकी टाकी का नुसता अभंग वाचायचा हो नाही. कृती पाहिजे, कृती. कारण हे इतकं भाग्यवान आहे. हे मिळणं इतकं सोपं नाही सज्जन. हे मिळणं इतकं सोपं नाही. हे मिळालं पण आम्हाला कळालं. ज्याला कळालं त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आधी काय करायचे? आधी काय करायचे नाही जाणार. वर्णन आहे उघडा. हे उघडा आणि वाचा. आणि वाचले तर वाचाल, नाही तर संपाल. भाऊ इतकं सोपं नाहीये तुम्हाला वाटत असत. कारण तेवढी पावर त्याच्यात आहे. आणि तुम्हाला पूर्ण ग्रंथ नाही पाठ करायला सांगितला हो. एकच एक तारी ओवी ते भूत तुम्हाला लागलं नाही अजून. ते भूत एकनाथ बाबाच्या प्रस्तावना वाचा, नाथ भागवतची, कळीन तुम्हाला. पंढरीचे भूत मोठे येता जाता झडपे वाटे. जे पंढरीशी गेले कुणी ते नाही आले परतोने. परतच येणार नाही सज्जनो पुन्हा. आणि त्यांनी म्हणावं त्यांची सरली झाला सफळ व्यापार.
नुसतं बोलणं नाही सज्जनो. अरे घरात जर 4 पाहुणे येणार असले तर बेडशीट धुवून चुवून कान्या कोपऱ्यातून जाळं काढून घर साफ करायची कशी अक्कल आली. मग हे झाडायला नको, हे झाडावं लागल, हे झाडावं लागल. मोठी फडीची झाडणी दिली तुमच्या हातात झटाक, आणि जोर हे आतलं झटकत नाही तोवर माझा भगवंत येऊन बसत तेव्हा बसतो. आणि ज्या वेळेला भगवंत येऊन बसतो त्यावेळेला माझे नाथ बाबा म्हणतात. मी म्हणणार एवढं सुंदर लिहिलं नाथ बाबांनी, खोटं सांगणार नाही. आज बाई निराळच होतय कस, बाई बाई होतय कस. हाही बोलतो ओढ लागस तुम्ही बाबा ही रात भर का चालू देत, पण नामचिंतन नको सांगू. आज बाई निराळच होतय कस, बाई बाई होतय कस. मला ग बाई परत येड पिसा, अंग आलास मग तुम्ही जसं काही सूर्यफूल पुढे बाईक माना बांधल्या गेली थोडाले सूर्यफूल येईल असं कहा गई तुम्हारी मसवरी जवानी. अरे राजा हो, यात जो आनंद आहे तो कुठेच नाही. रनिंग 70 चालू शिबू नाही रावला जातो, दोष आपला नाही. तो काय करण त्याचा भरोसा नाही, कारण एवढं संचित उजव आहे. 14 वर्ष प्रत्येक रंगाची पिलो, प्रत्येक रंगाची, आणि एवढ्या रंगाची पिऊन सुद्धा त्या रंगापर्यंत पाठवलं. त्याला म्हणतात धान्य गोटी ते नशिबाला दोष देता. अण्णा कुठे नशीब आहे. आता काही घरी झोपेला असतील टीव्हीच्या पुढं 2-4 भाकरीचा काटा काढून त्याला काही म्हणलं ना पाठ, आर्य प्रकाश महाराजांचं कीर्तन होतं कन्नडवाल्याचं. अण्णा कुठे नशीब कीर्तन आहे, 4 भाकरीचा काटा काढून झोपला टाक्या. तुझं नशीब कुठं मसाला गेलं वैर. ही वर्तणूक आमची. कधी आमच्या ध्यानात बसायचं, आणि जोवर हे ध्यानात बसत नाही ना तोवर हे मन जागेवर येत नाही. त्या मनाला तो बोध मिळत नाही. माझा लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर वर्णन केलं ज्ञानेश्वरी.
हा जवळवरी अर्जुना हा बोधू भेटे नामा यावरी या साधना बजाव्या लागे. अरे या जप तप क्रिया कर्म या साधना बजाव्या लागतील. पण ज्या दिवशी हे मिळेल, खोटं सांगत नाही बाळबाप, त्या दिवशी तुमचा पितृदोष सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही. बॉन्ड करून देतो. शास्त्र लिहिलंय, शास्त्र माऊली म्हणती, शास्त्र जयाशी कळे तयाशी फुटती ज्ञानाचे डोळे, माझ्याशी सुख सोळे कैसोनी होती. अरे जिला झालं नाही तिला विचारायचं, ताई तुला लेकरूचं सुख काय? तिला कळत. एकनाथ महाराजांनी वर्णन केलं दादा, ज्याने सवे चाखिली नाही चवी, तो तुझिया ते गोडी काय रावी. जो या लागी पूर्णानुभवी, तो तारी सद्भावे सदशिष्याशी. सद्गुरु एकनाथ महाराज की जय. आणि आम्ही नशिबाला दोष देतो. पुण्या शास्त्रात वाचलं तुम्ही, हे तुमचं नशीब नाही. दोष आमचा आहे, दोष आमचा आहे सज्जन. हा आणि आमनं तुमनं जर करत बसणार तर जिंदगीમાં सुद्धा सुधारणार कधीच नाही. हा कारण तुकोबारायांनी म्हणलेले, यारे यारे लान थोर याती भरती नारी नर. काय म्हणलं? यारे यारे याती भरते करावा न लगे कशाची चिंता नाही. मग का तुम्ही दोष दुसऱ्याला देता? दोष आपला आहे. हो मिळून करत नाही. मिळून एक तर मला म्हणले, बाबा 3 वर्ष झाले माळा घातली, पण अजून माझा ओपन बी लागेना क्लोज बी लागेना. लाज घालू म्हणलं ओपन आणि क्लोज साठी माळ. काय दलिंद्र पैदा झाले मला काय कळलं ना. स्वार्थ, फक्त स्वार्थ. परमार्थ नकोय. अरे या परमार्थामध्ये 4 रीती आहेत, 4. हो स्वार्थ, परार्थ, परार्थी, स्वार्थी आणि स्वार्थी परार्थी. योगा योगाने स्वार्थ झाला तर झाला, नाही तर तसंच राहील. पण आमच्या डोक्यातच उतरत नाही. आम्ही म्हणतो आमना नशीब, पुन्हा कान पट्ट बोटाचं नशीब कोणची गाड रुकली नाही का. हो कारण तुकोबार आहे म्हणतात, मी म्हणत नाही. हो कुठं म्हणतात? अभंगाच्या पहिल्या चरणात तुझी प्रीत कळती. प्रीत प्रीत कळती. प्रीत म्हणजे काय? हा प्रीत म्हणजे प्रेम. अरे तुम्ही एवढी येडे होता, तुम्हाला खोटं सांगणार नाही. हो एवढी येडे होता, घरात जर पोरगा रडायला लागलं तुमचं, आणि पोराची आई दूध आणायला गेलेली राहते. प्रल्हाद भाऊ कुठे गेले राहती? दूध आणायला. ते पोरगा रडतं ना, तेव्हा ते म्हणतात थांब ना, थांब ना आई, थांब ना आई. हा आणि पायरी चढली कारण चढली, लगेच तिचा पती म्हणतो आपली आई आली, आपली आई आली. आई कसं प्रेम चित्रून होत ते. इथं प्रेम आहे. तुम्ही ते हा भान विसरता राजा. कशामध्ये? कशा? या संसारात. संसार खरा आहे नाही. गठोडं बांधायचं, गाडी आणली, चुप बसायचं, गाडी ते नीट चालायचं. येणार बाई म्हणी कथा चालणार, बदलला म्हटलं आपल्या नावानी म्हणून सांगेलो. आला लक्षात? संसार खरा का खोटा? लतिका व्यवहार सर्व हा संसार. संसार शब्द ऐकून या.
संधी फोड करा शब्दाची. सौ म्हणजे स्वतःसाठी कमवून ठेवण्याचा सार. प्रपंच, प्रपंच म्हणजे परक्याच्या पंचायती. परक्याच्या म्हणजे हे तुम्ही जे करून ठेवता हे कुणाला कामी येत. जे खरं बोला ना खोटं बोला. रुपया माणूस मेल्यानंतर रुपया करणार आज का? हा, कोणी आयबा म्हणी तोंड जोडस, कोणी राम म्हणी तोंड जोडस. हा, मी काही रवी किरण महाराज नाही, मला रडता नाही येत. मला रडावता येत पण रडता येत. हा, रडा दिया. आलं लक्षात. घरचा रुपया नाही. आमना सरकारला खिसा ठोकाय राहतच, कारण आम्ही नोटाच ना मला करून द्यायची. आमच्याच खिशातला रुपया द्यावा, मग घरात कोणाची करून मी आणावा आणि ठोकावा त्याच्या कपड्यात. मोदी सगळं बंद करल, सगळं. 500च्या बंद करल, 1000च्या बंद करल, 2000च्या बंद करल, पण ठोकळा बंद करणार दादा तो मोदीला सुद्धा लागणार. त्याला हे पक्क माहिती. हा, कारण नाही हा उघड पंतप्रधान आहे. खोटं सांगत नाही. मी पुण्याला गेलो दादा कीर्तनाला, मला दाढीवाली जरा दाढी करून येऊ गेलो मी हेअरकटिंग सलून मध्ये. तिथं फक्त 2च शब्द ऐकायला यायचे, मेरे भाई और बहनों सोच बदलो तहीच बदलेगा. घडी 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 ते मी त्याला विचारलं का रे बाबा, म्हणलं हे घडी घडी काय करायचं. तो म्हणे बाबा हा आवाज ऐकल्यानंतर डोकाची केस टाईट होता, कंगवा लावायची गरज नाही म्हणजे घ्या पाया पडू. कोणी कोणता शब्द कुठं वापरतो, कोणी कोणता शब्द. म्हणून संसार हा खरा, हो लटिका व्यवहार सर्व हा. खोटं सांगणार नाही तुम्हाला. 7 पोरीच्या पाठीवर पोरग झालं, पोरगी झाली. 7 वर्षानंतर पोरगी झाली. लग्नाला 7 वर्ष झाली आणि एकच मुलगी झाली. पुन्हा झालं नाही. आणि नेमकी मुलगी मोठी झाली प्रभात बाबा, आणि आई वडिलाला संकट पडलं बा. आई वडील म्हणायला लागले आता पुरीचं लग्न करावं लागेल. संसारावर ध्यान द्यावं, दृष्टांतावर ध्यान द्यायचं, हसून मोकळवायचं. हा, भुकू द्या त्याची सवय शेती. मला कीर्तन मग कायम येत असते. विठाला विठाला विठाला. मुलगी मोठी झाल्यानंतर विचार केला मुलीच्या आईने, कारभारी काय शब्द आहे का नाही, किती गोड वाटतो कानाला. तुम्ही कधी म्हणतीस का कारभारी? पप्पाला पप्पा तुम्हाला काय भुकी राहिली भाषा तशीच. म्हणून पाहा एका दिवशी कारभारी प्रेमाने, खोटं सांगणार नाही, संध्याकाळी बाजीवर दूध गरली खोटं लबाड बोलणारच नाही. तो खोटं बोललेला की डेअरी बंद होती. इथलं खास काय नाही, मग त्याला काहीच लागत नाही. फक्त त्याला तुमच्या गालावरच संध्याकाळी घरी आल्यानंतर स्माईल दिसलं पाहिजे, हसता चेहरा दिसला पाहिजे. पण आता हसता चेहरा राहिला. माझ्या नवरीची बायको दिखतीस आणि घरमाला किती करतीस. त्या सिरियल चालू होता 7:30 पासून झाला, जेवायला सुद्धा मिळत नाही. काही काही घर लिहिल्या हातीवरी गाडी सिरियल केलं. हा, एकाच्या घरात तिचा नवरा सोडून दुसऱ्या घरात आला, त्याला चहा सुद्धा देऊन दिली. ते बी बावळट व्हॉट्सअप 5 घरात घुसेल होत. ते बी ठिकाण्यावर नव्हतं, कारण प्रत्येकाच्या खिशामध्ये ते डबडा आहे 7-8 हजार रुपये. माझ्याही खिशात आणखी 4-4 महिन्याचा रिचार्ज झाला त्याला. 4-4 महिने आपल्या मोबाईल मध्ये 33 रुपयाचा रिचार्ज मारेल आज. रात्री 12 वाजेपर्यंत पुरल भाव. आम्हाला गॅरंटी नाही. हा, क्षणभंगूर नाही बरोबर. गॅरंटी आहे दादा, पाठी भेटणार मला. मी तुम्हाला भेटू शकतो. नो गॅरंटी,
नो क्षणभंगुर नाही बस. हो म्हणून सज्जनो सुंदर मिळालेले नरदेह सुंदर, संचित सुंदर, क्रियामान सुंदर, काहीच कमी नाही. हा कारण नामावर प्रेम राहणाऱ्याला अति महत्व दिलंय साधू संतांनी. काय राहिलं पाहिजे सांगता येईल तुम्हाला? जगाच्या पाठीवर सगळ्यात पहिला वारकरी कोण? मान्य करणार नाही महादेव बाबा वाल्या. जगाच्या पाठीवर तर सांगितला नुसता बोर बळपुरता नाही. उन्मेष भाऊ जगाच्या पाठीवर क्या बात है यार. खड़े खड़ा हो जाए एक बार, मैं दर्शन कर लेता तेरा. रामकृष्ण ताली बजा दो इसलिए. जगाच्या पाठीवरचा पहिला वारकरी, पहिला. धन्यता फुकट नाही दिली. धन्यता काय वारकरी होता दादा. हा 12.25 योजनचा पूल बांधून दिला. किती योजन जिबू? 12.25 योजन. 12.25 योजन म्हणजे किती किलोमीटर? हेच त्यामले माहिती नाही. तुला येणार करतास ते लयच आम्ही. 100 किलोमीटर. किती किलोमीटर? 100 किलोमीटरचा पूल बांधला सज्जनो. कोणताच ढवळ्या कपडावाला आला नाही. म्हणा अतिक्रमण मगावर घाललाय ना. कधी आला असता ना सुरू करून शकला असता त्याने पायाखाली. तो इतका सोपा नव्हता. हा आणि एवढा 100 किलोमीटरचा पूल बांधून अहो चहाच पाणी सुद्धा नाही हो त्याला. चहाच त्याला प्यायला सुद्धा पाणी नाही. आणि आम्ही किती नुसत्या इथलंस 2 तोडगा लाईन तो वार महिन तरी विचारच आत्या गाय धुवायला चहा ठेवते तिने. अरे 2च तोडगा लाईनार टाक्यात होती गाय. तिने वाचुरली तरी भीक मागे राहिला. पण माझ्या हनुमंताने प्रभू रामचंद्रजीला प्यायला पाणी सुद्धा मागितलं. पाला खाऊनिया वाहिले पर्वत. पाला खाऊनिया वाहिले पर्वत. पाला खाऊनिया वाहिले पर्वत. पाला खाऊनिया वाहिले पर्वत. दिवसाच्या अनुष्ठानावरून जेव्हा उठलो होता ना
इच्छा नव्हती जगण्याची. त्याला एकमेव कारण आईचा हट्ट होता म्हणून वाचलो, नाहीतर मी समाधी घेणार होतो मायबाप, जिवंत समाधी. नुसत्या ज्ञानेश्वर महाराजांनी घेतली हे नवल काय, त्या स्टेप पर्यंत जर 21 दिवसात पोहोचले ना सज्जन हो, तर तुम्ही सुद्धा जगायची इच्छा ठेवणार नाही. एवढा आनंद आहे तिथं. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 22व्या वर्षी देह संपवला. एवढा आनंद आहे त्याच्यात. निवृत्ती दादानी फुकट नाही उजवा हात धरला माझ्या ज्ञान दादाचं. अरे डोळ्यात पाणी नाही येऊ दिलं. शिष्याचा हात धरून समाधीला नेला, पण डोळ्यात पाणी आलं. एक हात नामदेव महाराजांनी धरला. एवढा आनंद आहे त्याला. त्याचा उपभोग भोगला पाहिजे. आम्हाला कोणी चहा नाही पाजली तर आम्ही त्याची मोटर सुद्धा रात्री बंद करणार नाही. तिच्या शेजारी राहू पण बटन दाबून देणार नाही. पाणी मिळालं नाही प्यायला, पण सच्चा नामधारक होता सज्जन हो, लक्षात घ्या. त्यांनी 100 किलोमीटरचा पूल बांधून दिला. पूल बांधायची गरज नव्हती. सीता कोणाची मुलगी होती? का पूल बांधावा लागला त्याचा प्रश्न आहे इथं. त्याचं उत्तर तिथं दिलेलं आहे. पूल बांधण्याच्या ठिकाणी नुसत्या सिरियल पाहण्यात मजा नाही. कॅलेंडर घरात अवश्य लावा, पण कॅलेंडर वरचे भाव काय आहेत ते समजावून घ्या. सज्जन कुठं सांगणार नाही तुम्हाला. कारण आजही आपण म्हणतो लगन ते पोरगाना घरांचे, पण जानच घर कोण देखू. जानच घर कळतं का तुम्हाला? हा, त्याचं नाव आहे जनवास. जनवास म्हणजे समुद्र. त्याला क्षीरसागर म्हणत असतात. क्षीरसागराने हनुमंताला सांगितलं, अरे कृष्ण जन्माला आल्यावर तो त्यांनी बनवूनच दिली तो यमुनेतून वाट. मीही वाट बनवली असती. राधा विषय गहनाने गुह्य, परंतु रामाला माझी पोरगी वागवता आली नाही म्हणून तुला 100 योजनचा पूल बांधावा लागला. नाही तर मी तुला जागा दिली असती. का इतका सोपा अधिकार समजतो तुम्ही श्रीचा? कोणी हेरमा लोटस, कोणी शिलगाई देस, कोणी नल्लावर पाय टिसणी एंड्रीन पाचतस तिसली. स्त्रीचा अधिकार माहिती तुम्हाला? अरे स्त्रीने मनावर धरलं, मनावर. त्या स्त्रीने देवाबरोबर नवरा जिंकून दाखवला. विसरले तुम्ही? रामायण पाहिलं ना तुम्ही? विसरून गेला? अरे देवाबरोबर युद्ध केलं रामाच्या बापाने. रथाचा आत मुडला, कैकेयीने हात घालून दिला. घातला नाही? विसरला? कळतं आपल्याला तिचं महत्व. आणि ज्या दिवशी स्त्री विरोधात जाईल त्या दिवशी राख रांगोळी होईल प्रपंचाची, झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी कैकेयीने बघितलं हे ठिकाण लागायचं नाही म्हणून स्त्री विरोधात गेली. कुणाच्या? दशरथाच्या विरोधात गेली. शेवटी स्पंदन स्पंदन करून 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 गोधडीत दशरथ राजा मेला. राजा पाणी पाजायला एक नाही राहिला जवळ. विसरलात तुम्ही? रामायण पाहताना तुम्ही काय बघितलं रामायणामध्ये? एक स्त्रीच्या विरोधात जर गेले तर हे दिवस येतील. आणि एक स्त्री उधाळलेला संसार जागेवर आणायची ताकद असते स्त्रीमध्ये.
स्त्री शक्ती कमी समजता. म्हणून आमना एकनाथ भाऊने तुम्ही वाली किंवा तुमले 1500 रुपये दिला आणि लाडकी बहीण. बरोबर एवढा होता एकनाथ शाळा आहे. त्याने माहिती आहे स्त्री शक्ती काय भानगड. त्याने खरं रामायण पाहिलेलं होतं दादा. हो आणि म्हणून कोणी मजा अशी पटनात 5 वरीस तोंडी ताली संघ वांद्रेस नगर चालली कोणी गाडागंती पैसा वाटा पण चालली का मग शक्ती कोणीशी. आणखी 2 गोट टोचली नका गरबा खाली दुपाट काढी. गलीवाल्यानी छपालायचं याला आता घाबरायचं नाही. हा मंत्र घेऊन जा.